डिप्लोमा इंजिनिअरिंगचं जे शेड्यूल आहे ते असं आहे की 25 जूनपर्यंत प्रत्येकाला ज्यांना ज्यांना डिप्लोमा करायचा आहे त्यांनी 25 जून 2024पर्यंत आपला फॉर्म भरायचा आहे आणि तो स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनीने कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर जी आहे तुमची जी पहिली मेरिट लिस्ट म्हणजेच काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती 27 जून या 2024 या दिवशी लागणार आहे. ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही चेक करायचं आहे की तुमची कॅटेगरी, तुमचे मार्क्स, तुमचं जेंडर, तुमचा डिस्ट्रिक्ट वगैरे सगळं बरोबर आहे का. जर सगळं बरोबर आहे तर काहीच करायचं नाही, परंतु काही मिस्टेक असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा इतर कोणतीही मिस्टेक असेल किंवा तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील नॉन क्रिमिनल वगैरे, जातीचा दाखला वगैरे, EWS वगैरे, तर त्याच्यासाठी एक ग्रीवन्स पिरियड असतो. तर तो ग्रीवन्स पिरियड आहे 28 जून ते 30 जून 2024. म्हणजे या 3 दिवसामध्ये जर का तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट पाहिजे आहेत तर ते तुम्ही सगळे अपलोड करू शकता डॉक्युमेंट्स. नॉन क्रिमिनल असून देत, जातीचा दाखला असून देत, उत्पन्नाचा दाखला असून देत, EWSचा असून देत, SCBCचा दाखला असून देत, जे काही दाखले तुम्हाला अपलोड करायचे असतील किंवा तुमच्या मार्कांमध्ये काही मिस्टेक असेल किंवा तुमच्या नावामध्ये मिस्टेक असेल, जेंडरमध्ये मिस्टेक असेल, होम डिस्ट्रिक्टमध्ये मिस्टेक असेल, या सगळ्यांचं करेक्शन करण्याची जी तारीख आहे म्हणजेच ग्रीवन्स पिरियड आहे तो आहे 28 जून 2024 ते 30 जून 2024. आणि त्याच्यानंतर मग आपली एक फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि ती लागणार आहे 2 जुलै 2024ला. त्याच्यानंतरचं शेड्यूल DT नंतर डिस्प्ले करेल, परंतु फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढचा टप्पा असतो ऑप्शन फॉर्म भरणे आणि त्याच्यानंतर असते कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट आणि ॲडमिशन. तर त्याच्या डेट्स वगैरे मी तुम्हाला नंतर सांगेल जसं DT पब्लिश करेल तसं. तुर्तास गुड लक.